अवैध दारूच्या वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई। एकूण 28,87,360 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त। स्थानिक गुन्हे शाखेने पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना दिनांक 24/4/2026 रोजी गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की एक इसम एका पांढऱ्या रंगाच्या पिकअप वाहन क्रमांक MH14GD 7497 हिच्यात अवैधरित्या विदेशी दारू भरून तिची शहादा मार्गे गुजरात राज्यात चोरटी वाहतूक करणार आहे अशी खात्रीशीर गुप्त माहिती मिळाल्यावरून जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यस यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी पथकास बातमीची खात्री करून कारवाई करण्याकामी सांगितले। मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक हे शहादा शहरातील शिरूड चौफुलीजवळ शहादा प्रकाशा रोडाच्या कडेला दबा धरून बसले असता सकाळी 5:30 सुमारास शहादा शहरातून प्रकाशाकडे एक पांढऱ्या रंगाचे पिकअप वाहन येताना दिसले। त्यास पथकाने हात देऊन थांबविले। सदर वाहनाचा क्रमांक MH14GD 7497 असा असून त्यावरील वाहन चालकास त्याचे नाव विचारता त्याने त्याचे नाव देवेंद्र खुमाराम मेघवाल वय 26 वर्ष राहणार उपवास धोडीवाडी बास ढाणी सोजत तालुका सोजत जिल्हा पाली राजस्थान असे सांगितले। त्यास वाहनात काय आहे बाबत विचारणा करता त्याने उडवाउडवीची उत्तरे देऊ लागल्याने त्याच्यावर पथकास अधिकचा संशय बळावल्याने त्याच्या वाहनाची तपासणी करत त्याच्याकडून एकूण 28,87,360 रुपये किमतीचा अवैध दारूचा 217 खोके वाहनासह मुद्देमाल ताब्यात घेण्यात आलाय। त्या अन्वये आरोपी विरुद्ध शहादा पोलीस ठाणे येथे महादारूबंदी कायदा कलम 65E108 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय। सदर कामगिरी पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यस, अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोलीस उपनिरीक्षक मुकेश पवार, विकास गुंजाळ, पोलीस हेड कॉन्स्टेबल मोहन ढमढेरे, पोलीस नाईक विकास कापुरे, पोलीस कॉन्स्टेबल शोएब शेख, भरत उगले, सतीश घुले अशांनी केली आहे। मुख्य संपादक विष्णू पाटील खानदेश, प्रेरणा न्यूज चॅनलला शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा।